हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी गणेश सिद्धेश्वर पवार, सहाय्यक प्राध्यापक, स्वेरी महाविद्यालय सोलापूर, पंढरपूर. सर्वप्रथम मी जनसौख्य फाउंडेशनचे आभार मानतो की त्यांनी ह्या ऑनलाईन व्याख्यानमालेत मला बोलण्याची संधी दिली. मला त्या योग्य समजलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं कौतुकही करतो की त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने आणि वेगवेगळ्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना घेऊन ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरुवात केली आहे. मी लिस्ट पाहिली आहे, यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक म्हणा, शिक्षक आहेत, तज्ज्ञ आहेत. कालचा जो सेशन होता कोळेकर सरांचा, ऑनलाईन एज्युकेशन चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटीज, तो सेशन मी पूर्ण पाहिला आहे. त्यातून समजलं की त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या त्या व्याख्यानातून खूप साऱ्या गोष्टी मला शिकण्यासारख्या होत्या. की भले ते झूम ॲपबद्दल बोलले असतील, गुगल क्लासरूमबद्दल बोलले असतील, तर ह्या सर्व गोष्टी आजच्या एज्युकेशन प्रणालीमध्ये महत्त्वाच्या होत्या. आता 5 मिनिटाचा वेळ घेतोय कारण सर्वजण ऑनलाईन येणंसुद्धा गरजेचं आहे. सर्वांसाठी 5 मिनिटाचा वेळ काढून ठेवला आहे की सुरुवात कशी करावी, किंवा थोडक्यात माझ्याबद्दलही सांगतो थोड्या वेळात आणि त्यानंतर आपल्या विषयाकडे जाऊयात. आपला विषय मला जनसौख्य फाउंडेशननी तसा विषय दिलेला आहे, तो म्हणजे जिओलॉजिकल करिअरबद्दल दिलेला आहे. म्हणजे जिओलॉजीचा स्कोप कुठे आहे, तिथं त्याचा इम्पॉर्टन्स कुठे मिळेल, आणि त्याचबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आपल्याला करिअरच्या संधी कुठे उपलब्ध होऊ शकतात, हा विषय मला जनसौख्य फाउंडेशनचे अध्यक्ष तारिक तांबोळी यांनी दिला आणि त्यांनी मला योग्य समजलं या विषयावर बोलण्यासाठी. आणि त्यांचा तो विश्वास मी पूर्णपणे ठेवण्याचा, त्यांचा तो विश्वास मी कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्या या लेक्चरमधून सर्वांना काहीतरी जिओलॉजीबद्दल चांगलं मिळेल अशी आशा करतो. तसा मी जिओलॉजीचा विद्यार्थी, जरी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम जरी करत असलो तरी स्वतःला विद्यार्थीच समजतो. कारण जिओलॉजी विषय दरवेळेला, प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या रूपाने काहीतरी नवीन शिकवत असतो. असंच काही माझ्या बाबतीत आहे. कारण जिओलॉजीचा विद्यार्थी कधीच परिपूर्ण होत नाही, त्याला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतंच. या भावनेचा मी आहे, किंवा कोणताच व्यक्ती कोणत्याच विषयातून परिपूर्ण होऊ शकत नाही. आज तुमच्यासमोर जनसौख्य फाउंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये किंवा व्याख्यानमालेमध्ये आज मी तुमच्यासमोर जोडला गेलो आहे. तर आत्ता 11 जण आलेत. आकाश, तुषार, लाडे, तारिका. थोडा एंगेजमेंट होणं गरजेचं आहे. लोकांचं या लेक्चरला प्रतिसाद, किंवा कोणताही व्यक्ती या लेक्चरमधून वंचित राहता कामा नये, यासाठी थोडा वेळ घेतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वांना जिओलॉजीबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे, किंवा माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण जिओलॉजी हा असा विषय आहे की सायन्स फील्डमधील मॅक्झिमम पोरं या विषयाकडे दुर्लक्षितपणा दाखवतात किंवा या विषयाला टाळतात. सुरुवातीला जेव्हा BScला मुलं ॲडमिशन घेत असतात त्यावेळेला जाणून बुजून स्कोरिंगसाठी फक्त जिओलॉजी हा विषय ठेवतात. पुढे जाऊन त्यांचा कल केमिस्ट्री, फिजिक्स म्हणा, झूलॉजी म्हणा, अशा इतर विषयांकडे त्यांचा कल वाढलेला असतो. कारण त्यांना घराजवळ जॉब मिळतो वगैरे, काही गैरसमज या गोष्टी असतात. मला कोणत्याही विषयाला दोष द्यायचा नाही आहे, पण माझी भूमिका मांडताना जिओलॉजीप्रती मी अनुभवलेलं, किंवा मी जे पाहतोय दरवेळेला की BSc झाल्यावर MScला कोणी जात नाही, या बाबतीतून माझ्या निदर्शनात असं येतं की जिओलॉजी म्हणजे फक्त दगडाचा अभ्यास करणारी पोरं, फक्त दगडं.
ह्यांना इतर गोष्टींचं काही ज्ञान नसतं किंवा इतर गोष्टी त्यांना काही रस नसतो, या विचाराचा एक वर्ग तयार झालेला असतो, एक समूह बनलेला असतो. त्या समूहांसाठी किंवा त्या गोष्टीकडे त्या विचाराने केमिस्ट्री किंवा फिजिक्स विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मी सांगू इच्छितो की जिओलॉजी आजच्या काळाची सर्वात महत्त्वाची गरज आहे. तर विषयाला सुरुवात करूयात. जिओलॉजी स्कोप आणि इम्पॉर्टन्स आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज या विषयाला सुरू करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला थोडक्यात जिओलॉजी म्हणजे काय आहे याबद्दल सांगणार आहे. आणि त्याचबरोबर याच जिओलॉजीनी म्हणा किंवा याच दगडांनीच महाराष्ट्र घडवला आहे यावरही मी थोडक्यात माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर जिओलॉजी म्हणजे काय, तर थोडक्यात भूगर्भशास्त्र म्हणजे आपल्या पृथ्वीचा अभ्यास. म्हणजे जिओलॉजी इज नथिंग बट द इंटेरियर अँड एक्सटेरियर स्टडी ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील आणि पृथ्वीवरील या दोघांचाही शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजेच जिओलॉजी. आता यामध्ये आपण काय काय शिकतोय की पृथ्वीचा ओरिजिन कसा तयार झाला किंवा ओरिजिन ऑफ अर्थ, स्ट्रक्चर ऑफ अर्थ, कंपोजिशन ऑफ अर्थ, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण जिओलॉजीमध्ये करतोय. जिओलॉजीचा अभ्यास करीत असताना आपल्याला त्या खूप साऱ्या विषयांना धरून आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यासाठी माझ्या मते जिओलॉजी ही एका नदीप्रमाणे आहे, म्हणजे एक रिव्हर. आता ही नदी वाहत असताना वेगवेगळ्या उपनद्या जोडून जशी वाहते त्याचप्रमाणे जिओलॉजी ही वेगवेगळ्या विषयांना जोडून आपलं काम करत असते किंवा आपल्याला त्या विषयाला धरून जगायला शिकवते किंवा विषयाचा अभ्यास करायला शिकवते. त्यामध्ये मुख्यतः सुरुवातीला यासाठी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय तर ब्रांचेस ऑफ जिओलॉजी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आता यामध्ये ब्रांचेस कुठले कुठले येतात जिओलॉजीच्या, तर फिजिकल जिओलॉजी, मिनरॉलॉजी, क्रिस्टलोग्राफी, पेट्रोलॉजी, त्याचबरोबर स्टॅटिग्राफी सुद्धा येतो. जिओ आर्किओलॉजी नावाचाही एक विषय येतो जिओलॉजीला. या सर्व विषयांना जोडून जिओलॉजी परिपूर्ण होतोय किंवा जिओलॉजीचा अभ्यास करता येतोय. आता नेमकं ब्रांचेस ऑफ जिओलॉजीमध्ये येणाऱ्या विषयांमध्ये वेगवेगळे जे घटक जोडले जातात त्यामध्ये आपण काय अभ्यास करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता फिजिकल जिओलॉजीमध्ये नॅचरल एजंट्स जे असतात, हवा, पाणी, बर्फ, या गोष्टींचा अभ्यास करीत असताना या गोष्टींमुळे पृथ्वीवर होणारे बदल किंवा बदलांचा अभ्यास करणे म्हणजे ज्या विषयात केला जातो तो म्हणजे फिजिकल जिओलॉजी. आता नदी वाहत असताना खूप साऱ्या गोष्टींचं इरोजन करीत जाते किंवा दर्या बनवित जाते. जे दर्या बनलेल्या असतात ते एक फिजिकल जिओलॉजीचा पार्ट आहे. त्याचबरोबर वेगवेगळे हवेमुळे तयार झालेले तुम्ही काय म्हणतात आपल्या सँड्यून्स वगैरे पाहता, वाळवंटाच्या भागामध्ये वाळूचे थर वगैरे पाहतात, एक प्रकारचे सँड्यून्स, ते वाऱ्याच्या ॲक्शनमुळे झालेले ते सँड्यून्स असतात. त्याचबरोबर मशरूम रॉक्स ज्याला भूछत्र म्हणतो, भूछत्र खडक हे वाऱ्याच्याच ॲक्शनमुळे तयार झालेले भूछत्र खडक असतात की बारीक बारीक कण जे असतात दगडांचे ते एका विशिष्ट दगडाला कंटिन्युअसली एकानंतर एक असे लागत जात असतात आणि त्यामुळे तो दगडाचा भाग खालच्या बाजूला निमुळता होत जातो आणि त्याचं इरोजन व्हायला सुरू होतं आणि वरचा भाग आहे तसा राहतो. कारण हवेची कॅपॅसिटी ज्या दगडांना उचलण्याची कॅपॅसिटी असते तेवढ्याच प्रकारच्या मायन्यूट किंवा स्मॉल फ्रॅगमेंट्सला उचलते आणि हवेसोबत वाहवत घेऊन जाते आणि जिथे अडथळा येणारे जे दगड असतात त्या ठिकाणी ते आदळले जातात आणि आदळले जात असताना ते एक प्रकारचं त्या मोठ्या दगडाच्या ब्लॉकला सुद्धा इरोड करत असतात. त्यामुळे ते एका खालच्या बाजूला निमुळत असतात आणि वरच्या बाजूला भूछत्रासारखं म्हणजे छत्रीच्या आकाराचा भाग तयार होतो, त्याला आपण भूछत्र खडक म्हणतो. हे झालं वाऱ्याच्या ॲक्शनमुळे तयार झालेल्या गोष्टी. आणि तुम्ही बर्फाच्या म्हणजे ज्याला ग्लेशियर म्हणतो, ग्लेशियल ॲक्शनमध्ये सुद्धा यू शेप्ड व्हॅलीज तयार होतात. एक प्रकारच्या जर तुम्ही पाहत असाल किंवा तुम्ही अनुभवला असाल, कुठून ऐकला असाल तर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा हिमनद्या वाहतात त्यावेळेला एकदम त्यांची गती एकदम हळू असते आणि वाहत असताना ते सेडिमेंट्स जे असतात त्या रिव्हरच्या बँकमधले त्यांना पुढे पुश करत असतात, ढकलत असतात. ते ढकलीत असताना एक प्रकारचा त्यांचा यू शेप्ड व्हॅलीचा शेप तयार करतो. म्हणजे ती व्हॅली जी यू शेप्ड व्हॅली आहे तो सुद्धा एक जिओलॉजीचा भाग आहे. आता हे माउंटन बिल्डिंगची ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा इतर गोष्टीज
गोष्टी आहेत किंवा टेबल लँड फॉर्मेशन डोंगरावरच्या जे जर तुम्ही महाबळेश्वर वगैरेला गेला असाल तर तिथं टेबल सारखा एक भाग आहे, तो सुद्धा फिजिकल जिओलॉजीचा एक भाग आहे. जर याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर पेट्रोलॉजी. आता पेट्रोलॉजीमध्ये नेमकं काय तर आपण विशिष्ट दगडांचा अभ्यास करतो. आपल्या पृथ्वीवर जवळजवळ 3000 पेक्षा जास्त प्रकारची दगडं आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व दगडांचा अभ्यास करणे म्हणजेच पेट्रोलॉजी. म्हणजे इट इज नथिंग बट द सायंटिफिक स्टडी ऑफ रॉक्स. याच्यामध्ये आपण त्याचा ओरिजिन बघतो, त्याबरोबर क्लासिफिकेशन करतो त्यांना विशिष्ट भागांमध्ये क्लासिफाय करीत असताना त्यांचं केमिकल कंपोजिशन बघितलं जातं. त्यांच्यामध्ये इसेन्शियल मिनरल्स कुठले आहेत, एसेन्शियल मिनरल्स कुठले आहेत, त्याचबरोबर त्यांचं स्ट्रक्चर कुठलं आहे, त्यांचा आकार कुठला आहे, कोणत्या आकारामध्ये ते डिवाइड केलेले आहेत किंवा बनले कसे आहेत. आता पेट्रोलॉजीचा अभ्यास करीत असताना किंवा दगडांचा अभ्यास करीत असताना दगडांचे सुद्धा 3 भाग पडतात, मुख्यतः 3 भाग असतात. त्यामध्ये सर्वप्रथम येतो तो अग्निजन्य खडक, ज्याला इग्नियस रॉक म्हणतो. अग्निजन्य खडक म्हणजे इग्नियस रॉक फॉर्मेशन्स, वोल्कॅनिक इरप्शन्स, जे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतरनं जो लावारस आहे तो जमिनीवर येऊन थंड होतो. काही लावारस जमिनीच्या आतल्या आतच थंड होतात. म्हणजे या बेसिसवर त्यांचे सुद्धा 2 टाईप पडलेले आहेत इग्नियस रॉक्सचे सुद्धा, म्हणजे ज्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो. अग्निजन्य खडकाचे सुद्धा 2 प्रकार पडलेले आहेत, एक प्लुटॉनिक इग्नियस रॉक्स आणि एक एक्सटेरियर इग्नियस रॉक्स, म्हणजे ज्याला वोल्कॅनिक इग्नियस रॉक सुद्धा म्हणू शकतो. यांच्या आकारानुसार पुन्हा ह्यांच्यात बदल केलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊन थोडक्यात माहिती सांगतोय, कारण आपल्याकडे वेळ 30 मिनिटाचाच आहे. 30 मिनिटामध्ये आपल्याला सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर अग्निजन्य खडकानंतरनं येतो तो स्तरित खडक, ज्याला सेडिमेंटरी रॉक्स म्हणतो. सेडिमेंटरी रॉक्स हे वाऱ्याच्या ॲक्शनमुळे किंवा विंड ॲक्शनमुळे, वाऱ्याच्या प्रवाहामुळे, पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा बर्फाच्या प्रवाहामुळे वाहवत जाऊन त्यांचा आकार बदलतो, त्यांचं इरोजन होतो, गोट्यासारखे आकार तयार होतात. आपण जी वाळू वापरतो ती सुद्धा एक प्रकारचे सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशन्स मध्येच मोडली जाते. आता सेडिमेंटरी रॉक्सचे पुन्हा 3 टाईप पडलेले आहेत, आर्जिलेशियस, रुडॅशियस आणि अरेनेशियस. याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये वाचायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला पर्सनली बोलू शकता माझं फेसबुक अकाउंटवरून. त्यानंतर येतात रूपांतरित खडक, ज्याला मेटामॉर्फिक रॉक आपण असं म्हणतो. एक सांगायचं राहून गेलं की सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशन्समध्येच आपल्याला फॉसिल्स मिळतात. त्याचबरोबर पेट्रोलियम ऑइल सुद्धा सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशन्समध्येच आपल्याला मिळतात. त्याचबरोबर जे कोल जे म्हणतो दगडी कोळसा वगैरे, या सर्व गोष्टी सुद्धा स्टोअर केले जातात, प्रिझर्व केले जातात त्या सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशन्समध्येच. त्यानंतर रूपांतरित खडकावर बोलायचं झालं तर जे आधी तयार झालेले म्हणजे इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉक्स यांचं जे रूप बदललं जातं टेम्परेचर, आपल्या वातावरणातल्या टेम्परेचरमुळे आणि वरच्या दबावामुळे, प्रेशरमुळे यांचं जे बाह्यरूप बदलतं, त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. आता मेटामॉर्फिक रॉक फक्त इग्नियस आणि सेडिमेंटरीमध्ये होतात किंवा बदल होऊन मेटामॉर्फिक रॉक तयार होतात असं नाही, तर जे पूर्वी तयार झालेले मेटामॉर्फिक रॉक आहेत त्यांच्यावर सुद्धा वातावरणातल्या टेम्परेचरचा आणि प्रेशरचा इफेक्ट कंटिन्युअसली पडत जातो आणि त्या पडलेल्या टेम्परेचरमुळे मेटामॉर्फिक रॉकचं सुद्धा पुन्हा रूपांतर होतं आणि त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर त्याला रूपांतरित खडक असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, अजून सुद्धा ब्रांचेस खूप आहेत. हिस्टॉरिकल जिओलॉजी सुद्धा आहे. हिस्टॉरिकल जिओलॉजी किंवा जिओ आर्किओलॉजिकल एक पार्ट असतो, त्याला आपण हिस्टॉरिकल जिओलॉजीमध्ये सुद्धा कन्सिडर करून बोलू शकतोय. आता जिओ आर्किओलॉजिकल स्टडीज किंवा हिस्टॉरिकल जिओलॉजी यामध्ये मुख्यतः आपण जे किल्ले आहेत किंवा दबलेले अवशेष वगैरे जे सापडतात डायनोसॉर्सचे, आता डायनोसॉरची जे हाडं फॉसिल्स वगैरे सापडतात, त्याचबरोबर जे जुने किल्ले पाण्याखाली दबली गेलेले आहेत किंवा रॉक फॉर्मेशन्समध्ये दबले गेलेले जे घटक आहेत, जमिनीखाली गाडले गेलेले जे घटक आहेत, त्यांचा पुन्हा उत्खननाद्वारे काढून त्यांचा रेडिओ डेटिंग करून किंवा त्यांचा XRD RQD टेस्ट करून त्याचा जो अभ्यास केला जातो किंवा त्या हाडांवर त्यांचं अल्ट्राव्हायोलेट रेसच्या माध्यमातून कार्बन डेटिंग केलं जातं. त्या कार्बन डेटिंग थ्रू त्यांचं वय काढलं जातं. या सर्व गोष्टी जिओलॉजीतून केल्या जातात. म्हणजेच त्याला आपण जिओ आर्किओलॉजिकल स्टडीज सुद्धा म्हणतो. आता वेगवेगळ्या देवळांमध्ये जे देवांचा किंवा मूर्तींचा जो जीर्णोद्धार केला जातो. आता जीर्णोद्धार का केला जातो तर कायमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अभिषेकाने म्हणा, दहीचा अभिषेक असेल किंवा पाण्याचा अभिषेक असेल किंवा विविध प्रकारचे लेप त्या मूर्तीला लावले जातात. त्यामुळे त्या रॉकची, त्या मूर्तीचा जो खडक असतो
त्या खडकाची क्षमता जी असते ती कमी होत जाते, त्याचं इरोजन व्हायला सुरू होतं. आणि दही हा असा पदार्थ आहे, आम्ल त्यामध्ये जास्त आहे, ऍसिडिक कंटेंट जास्त असल्यामुळे त्या मूर्तीचा जो वरचा लेअर आहे तो कमी कमी होत जातो. मग त्याच्यावर जीर्णोद्धार करायची गरज पडते. जो लेअर असतो वरचा कमी होणारा, जो झिजत जाणारा जो लेअर असतो त्याच्यावर एक प्रकारचं डेटिंग केलं जातं आणि त्याची काय म्हणतात जीर्णोद्धार करून त्याच्यावर अजून एक कव्हर चढवला जातो, जेणेकरून ती मूर्ती जास्त काळ टिकेल. हा अभ्यास आपण जिओ आर्किओलॉजीमध्ये करू शकतो. त्याचबरोबर इकॉनॉमिकल जिओलॉजी सुद्धा आहे, ज्यामध्ये खनिज संपत्तीचा वापर करून आपण आर्थिक पाठबळ आपल्या देशाला देऊ शकतो किंवा आर्थिक स्थिती आपल्या देशाची मजबूत करू शकतो. त्याबरोबर मायनिंग जिओलॉजी हा सुद्धा एक भाग आहे. मायनिंग जिओलॉजीमध्ये मुख्यतः जिथं माइन केले जातात, मायनिंग थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे खनिज संपत्ती आपण एक्स्ट्रॅक्ट करून त्याचा इकॉनॉमिकल प्रॉफिट आपण मिळवून देऊ शकतो देशाला. आता गोल्ड माइन्स, तुमच्या उदाहरणासाठी गोल्ड माइन आहेत आपल्या भारतामध्ये. त्याचबरोबर कोळशाच्या खाणी आहेत, कोल माइन आहेत, कॉपर माइन आहेत, झिंक माइन आहेत. वेगवेगळ्या अशा मिनरल्सचे सुद्धा माइन्स आहेत, ज्यामध्ये ओलेस्टोनाइट आहेत, जे तुम्हाला ही नावं जरा नवीन असतील. ओलेस्टोनाइट माइन असेल किंवा पायराइट माइन असेल, अजुराइट माइन असेल, किंवा त्याचबरोबर कॅव्हनसाइट माइन, जी पूर्ण भारतामध्ये फक्त आपल्या पुण्याच्या वाघोलीला मिळते. कॅव्हनसाइटच्या सुद्धा माइन आहेत. त्याचबरोबर बिल्डिंग स्टोन्सच्या माइन्स डेव्हलप केल्या जातात, त्यामध्ये बेसाल्टिक रॉक्स असतात. बेसाल्टिक रॉक मटेरियलमध्ये मोस्टली आपण बिल्डिंग स्टोन्स म्हणून वापरतो, जे आपल्या घराच्या पायासाठी वापरतो, पाया घालण्यासाठी जो बेस तयार करतो आपण घरच्या ह्याला, तो बिल्डिंग स्टोन्स म्हणून वापरला जाणारा तो खडक आहे बेसाल्ट, जो आपला पूर्ण महाराष्ट्र आहे तो पूर्ण डेक्कन ट्रॅप बेसाल्टिक रॉक फॉर्मेशन्सनी बनलेला आहे. आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंग जिओलॉजी हा एक कन्सेप्ट आपल्याला जिओलॉजीच्या फील्डमध्ये मिळू शकतो, जेणेकरून ह्या जिओलॉजी रूपी नदीला ही जोडलेली सर्व उपनद्या आपण म्हणू शकतो. ह्या उपनद्यांमुळे जिओलॉजी परिपूर्ण होते आणि यांची जी या जिओलॉजीची क्षमता आहे किंवा गरज आपल्याला समजून घ्यायच्या याद्वारे. आता मेन विषयाकडे, मुद्द्याकडे जाऊयात की स्कोप काय जिओलॉजीचा, इम्पॉर्टन्स काय. स्कोप आणि इम्पॉर्टन्स का बरं जिओलॉजी आपल्याला शिकायचं आहे, का आपण शिकून पुढे जाऊन काय करायचं आहे, याचा आपल्याला फायदा होतो का होत नाही, या गोष्टीवर बोलायचं आहे. कारण जिओलॉजी शिवाय आपण कोणतंही कार्य पूर्णपणे करू शकत नाही. स्कोप आहेच जिओलॉजीला, कारण जिओलॉजी शिवाय कोणतीही गोष्ट परिपूर्ण होऊ शकत नाहीच. आता स्कोपमध्ये काय, जिओलॉजी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल, पेट्रोल, डिझेल किंवा आपले लिक्विड रिसोर्सेस जे आहेत ते शोधण्यासाठी मदत करतात. त्या फ्यूल मटेरियल म्हणा किंवा इंधन जे आहे, आजकाल इंधनाशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. आपल्याला वाहनं लागता येतच. भले आपण आज घरात बसून सर्व गोष्टी मिळवत असो, पण दळणवळण जे करत आहेत, ट्रान्सपोर्टेशन ज्याला म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन चांगल्या आणि गतिशील ट्रान्सपोर्टेशनसाठी इंधन आता गरजेचं आहे. ते इंधन शोधून देण्याचं काम कोण करते, तर जिओलॉजी करते. आता जिओलॉजीमध्ये इंधन शोधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये आपण अल्ट्रा डेटिंगची पद्धत वापरू शकतोय किंवा समुद्राच्या तळाशी जाऊन किंवा जे पेट्रोल समुद्राच्या बेसिनमध्ये सापडतं सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशनमध्ये, त्या सेडिमेंटरी रॉक फॉर्मेशनचं किंवा ज्या गोष्टी आहेत, फील्ड सर्वेज म्हणा किंवा ओशन सर्वेज, त्यामध्ये कोणते फोराम आणि फेराच्या जीवाश्म जिथं जास्त असतात त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल मिळतं हे सांगण्याचं काम फक्त जिओलॉजिस्ट करू शकतात. किंवा जमिनीच्या खालच्या कोणत्या लेअरमध्ये, आता आपली जमीन जी आहे ती वेगवेगळ्या लेअरमध्ये विभागली गेलेली आहे. प्रत्येक लेअर हा वेगवेगळ्या रॉक फॉर्मेशन्सचा बनलेला आहे. त्या वेगवेगळ्या रॉक फॉर्मेशनमध्ये कोणत्या रॉक फॉर्मेशनमध्ये आपल्याला पेट्रोल मिळेल हे सांगण्याचं काम फक्त जिओलॉजिस्ट करू शकतात. किंवा पेट्रोलियम मटेरियल जिथं आहे ते जिओलॉजिस्ट शोधू शकतात. त्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर ज्युरासिक वर्ल्ड जे पिक्चर आहे किंवा ज्युरासिक पार्क पिक्चर तुम्ही बघितलं असाल की त्यामध्ये सांगितलं गेलं की मेट्रोइडची ऍक्शन झाली आणि आपली पृथ्वी पूर्ण डिस्ट्रॉइड, म्हणजे पृथ्वीवरचं सर्व घटक डिस्ट्रॉइड झाले, सर्व डायनासोर्स संपले. पण त्याचबरोबर भले मोठे मोठे जी झाडं आहेत ज्युरासिक ट्रायसिकच्या एज मधली जी क्रिटॅशियस एजला दबली गेली आणि त्यांचं फॉर्मेशन C2 आणि इन situ फॉर्मेशन
C2 आणि XC2 फॉर्मेशन्समध्ये झालं आणि त्यांचं कन्व्हर्शन जे आहे ते कोल फॉर्मेशनमध्ये झालं, ज्याला आपण आजकाल दगडी कोळसा म्हणतो. हे दगडी कोळसा शोधण्याचं काम सुद्धा फक्त जिओलॉजिस्ट थ्रू होऊ शकतंय. आता इलेक्ट्रिकल सर्वे, इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी सर्वे याद्वारे आपण पृथ्वीवरील वेगवेगळ्या लेअर्सचा अभ्यास करू शकतो, जेणेकरून यामध्ये नेमकं काय होतं इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी सर्वेमध्ये, तर इलेक्ट्रिक करंट सोडले जातात जमिनीमधून, जेणेकरून ते इलेक्ट्रिक करंट्स जे आहेत ते रिफ्लेक्ट होतात पुन्हा वर आणि त्याचा एक ग्राफ तयार होतो. त्या ग्राफ थ्रू एक आयडेंटिफिकेशन येतं किंवा एक आयडिया येते आपल्याला की खालचा लेअर ह्या प्रकारचा आहे, या प्रकारच्या लेअरमध्ये आपल्याला हे मिनरल्स सापडू शकतात. या बेसिसवर या जिओलॉजिकल सर्वेच्या किंवा या जिओलॉजिकल फॉर्मेशन किंवा स्टडीमुळे आपल्याला कोल शोधता येतो किंवा दगडी कोळसा कुठे दबला गेलेला आहे हे आपल्याला शोधता येऊ शकतं. त्याचबरोबर विशिष्ट प्रकारच्या मायनिंग ॲक्टिव्हिटीजसाठी म्हणा किंवा मायनिंग डेव्हलप करण्यासाठी, माइन रिजन्स डेव्हलप करण्यासाठी जिओलॉजिकल स्टडीज महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या डोंगरावर गेलात आणि तुम्हाला कुणीतरी सांगितलं की बाबा या डोंगरावर हा प्रकारचा मिनरल सापडतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास कोणत्या बेसिसवर ठेवणार? जर तुम्हाला विश्वास असेल की त्या डोंगरावर मिळेलच, पण एकाही जिओलॉजिस्टने तुम्हाला सांगितलं नाही की बाबा या ठिकाणी हे मिळतंय, कारण जिओलॉजिकल सर्वेनुसार किंवा विदाऊट जिओलॉजिकल सर्वे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही, कारण जिओलॉजिस्ट जे आहेत त्या रिजनचा किंवा त्या एरियाचा प्रॉपर स्टडी करू शकतात, तिथल्या सॉइलचा, तिथल्या मातीचा म्हणा किंवा रॉक्सचा प्रॉपर सर्वे करून तिथले केमिकल कुठले अवेलेबल आहेत त्या रॉक फॉर्मेशन्समध्ये, कुठले बॉटॅनिकल इंडिकेटर्स तिथे अवेलेबल आहेत याचा स्टडी करून तुम्हाला सांगू शकतात की त्या ठिकाणी खरंच त्या प्रकारचे मिनरल्स तुम्हाला सापडू शकतात. आता याच्या पुढे जाऊन महत्त्वाचं म्हणजे कोणतेही सिव्हिल कन्स्ट्रक्शन्स जे आहेत. आता सिव्हिल कन्स्ट्रक्शन्स जे आहेत, ज्या सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये आपण मोठमोठे बिल्डिंग बांधतो, घर बांधतो, त्याचबरोबर टनेल्स बांधत असतो, ब्रिज बांधत असतो आणि रिझर्वायर्स बांधत असतो आणि मोठमोठे जे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत त्याचं डेव्हलपमेंट आपण करत असतो. मग ते डेव्हलपमेंट करीत असताना आपल्याला आता एखादी बिल्डिंग जर तुम्ही उभा करीत असाल तर त्यासाठी तुम्ही हार्ड स्ट्राटा, जो पाया खणताना जर खालचा जो भाग आहे तो हार्ड लागत तोपर्यंत आपण पाया खणत असतो. तर का खणतो? तर खालचा जो बेस आहे तो स्टेबल राहिला पाहिजे. जर खालचा बेस जर स्टेबल नसेल तर तुमची बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकते. यासाठी तुम्ही खालचा जो जमिनीचा भाग आहे तो हार्ड पाहत असतो किंवा पाया खणताना जोपर्यंत मुरुम लागत नाही तोपर्यंत तुम्ही पाया खंदित असता. याचं कारण काय? तर खालचा जो लेअर आहे तो हार्ड स्टार्ट आहे. जर विदाऊट तुम्ही वरच्या जमिनीचा ग्राउंड सर्वे न करता जर तुम्ही बिल्डिंग उभी केलात तर तुमची बिल्डिंग कोणत्याही क्षणी कोलॅप्स होऊ शकते. कारण जर स्ट्रक्चरल जिओलॉजीचा जर तुम्हाला थोडक्यात ज्ञान असेल किंवा अभ्यास असेल तर त्यात स्ट्रक्चरल जिओलॉजिस्टच्या हिशोबाने जर जिथे फॉल्ट असेल किंवा जॉईंट असतील किंवा फ्रॅक्चर्स असतील, जिथे फॉल्ट असेल तो भाग टेक्टॉनिकली ऍक्टिव्ह असतो. त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी किंवा कोणत्याही वेळी भूकंपाचा हादरा लागला किंवा झटका आला तर सर्वात आधी त्या फ्रॅक्चर झोनचा जो भाग आहे तो पूर्णपणे खाली घसरून खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा खाली कोलॅप्स होण्याचे जास्त चान्सेस असतात. आता त्याच्या पुढे जाऊन जिथे जॉईंट्स आणि फ्रॅक्चर्स असतात त्या ठिकाणी पाण्याचं पर्क्युलेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. पाण्याचं पर्क्युलेशन जिथं जास्त होईल त्या ठिकाणची माती इरोड व्हायला चालू होते किंवा इरोजन फास्टली होत जातं. त्या इरोजनमुळे एक प्रकारचा तुमचा जमिनीचा तो भाग ढिसूळ म्हणजे सॉफ्ट व्हायला सुरू होतो आणि सॉफ्ट झालेला तो भाग कधीही किंवा कोणत्याही वेळेला घसरून तिथला भाग निघून जाऊ शकतो आणि तुमच्या बिल्डिंग कोलॅप्स होण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. हे झालं बिल्डिंग्सबद्दल. पुढे जाऊन बोलायचं झालं ब्रिज, टनेल आणि रिझर्वायर्स. आता रिझर्वायर्स आणि डॅम्स या गोष्टींवर बोलायचं झालं तर एखादा जर तुम्हाला ब्रिज बांधायचा असेल ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या दोन्ही रिजन्स पर्यंतचा किंवा दोन्ही रिजनला जो नदीवर बांधायचा असाल तर नदीच्या दोन्ही किनाऱ्याचा जो भाग असतो तो एकदम हार्ड स्ट्राटा असला पाहिजे आणि त्याचबरोबर तो इकोलॉजिकली स्टेबल झोन असला पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी जर काय ब्रिज बांधत असाल तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो एन्व्हायरमेंटला होता कामा नये याची काळजी घेऊन आपल्याला तो डॅम बांधावा लागतो. हीच गोष्ट जर डॅमच्या बाबतीत आली तर तुम्ही जर डॅम बांधत असाल तर त्याच्या बॅक साईडला किती कॅचमेंट एरिया आहे, किती त्यामध्ये पाणी स्टोअर होऊ शकतो
त्या ठिकाणचा पावसाचा रेनफॉल डाटा किती आहे किंवा पाऊस किती प्रमाणात पडतो हे याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागतो. हे सर्व अभ्यास आपण जिओलॉजी थ्रू करू शकतोय. त्याचबरोबर डॅम बांधताना खालचा स्ट्रॅटा सुद्धा बघावा लागतो की खालच्या स्ट्रॅटामध्ये तुमचे जे खालचे लेयर्स आहेत कोणत्या साईडला डिपिंग आहेत. जर पाण्याचा फ्लो आणि तुमचे डिपिंग झालेले रॉक फॉर्मेशन किंवा जमिनीचा जो भाग आहे तो एकाच साईडला असेल तर तुमचा डॅम वाहून जाण्याचे चान्सेस असतात किंवा वाहून निघून जाऊ शकतात. ह्या गोष्टीची सुद्धा काळजी जिओलॉजिस्ट तुम्हाला घ्यायचं शिकवतात किंवा एक सिस्टमॅटिक नॉलेज ज्याला म्हणतो, सिस्टमॅटिक नॉलेज आपल्याला जिओलॉजी थ्रू मिळतं. आणि त्याचबरोबर टनेल जर बांधायचे असतील, दोन हिली रिजन्सच्या मधून तुम्हाला टनेल घालायचे असते, त्यासाठी वरचा भाग कोलॅप्स होऊ नये यासाठी आपल्याला जिओलॉजिकल ॲडवाईस घेणं गरजेचं आहे. या गोष्टीचं सुद्धा जिओलॉजिकल प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे, जे फक्त एक जिओलॉजी विषय शिकलेला मुलगा म्हणा किंवा विषय शिकलेले तज्ज्ञ तुम्हाला देऊ शकतात किंवा त्याचं ज्ञान असलेले व्यक्ती तुम्हाला जिओलॉजिकल टनेलसाठी मार्गदर्शन करू शकतात. आणि त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर जलव्यवस्थापन आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये, मुख्यतः महाराष्ट्रामध्ये जलव्यवस्थापनाचा किंवा दुष्काळाची परिस्थिती जास्त आहे. आता दुष्काळावर बोलायचं झालं तर जिओलॉजिकल आपला जो महाराष्ट्र आहे तो पूर्ण काळ्या पाषाणापासून बनलेला आहे. एक आपलं दुर्दैव म्हणता येईल की आपल्या महाराष्ट्राच्या त्या काळ्या पाषाणामध्ये पाणी खाली जिरपू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला फ्रॅक्चर झोन्स किंवा क्रॅक्स जे आहेत त्या शोधावे लागतात. जेव्हा आपलं आणि जर त्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सह्याद्रीच्या रांगा ज्या आहेत, पूर्ण जे लेअरिंग्स आहेत वेगवेगळ्या, तुम्ही जर निरीक्षण केलात योग्य रीतीने तर सह्याद्रीच्या रांगा एकमेकांवर असे थर असल्यासारखे दिसतात तुम्हाला. या सह्याद्रीच्या रांगांमुळे भले मोठे आपले शिखर किंवा कडे तयार झालेले आहेत किंवा कडे बनलेले आहेत. हे कडे जे आहेत या कड्यांमुळे आपल्या सह्याद्रीच्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे ते पाणी वाहून पुन्हा आपल्या ह्या साईडला जातं किंवा कर्नाटकाच्या साईडला किंवा खालच्या बाजूला वाहवत जातं. आणि हा जो आपला जो दुष्काळी भाग आहे, लातूर, उस्मानाबाद म्हणा, सोलापूर, नांदेड हा मराठवाड्याचा भाग जो आहे या ठिकाणी पाऊस जरा कमी पडतो. पण हे पाऊस आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा आर्टिफिशियल रिचार्ज झोनच्या माध्यमातून आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागेल. स्टोअर कसं करता येईल तर आताच्या घडीला जर बघायचं झालं तर पाणी फाउंडेशन, नाम फाउंडेशन, जल फाउंडेशन या विविध संस्था आहेत जे चांगलं काम करीत आहेत किंवा त्यांच्या माध्यमातून गावाच्या गावं त्यांना जोडली जात आहेत. आणि ती गावं जोडलेली गावं वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेंचेस मारत आहेत, ज्याला आपण आता चरी म्हणतोय. चर मारतायत, डोंगराच्या रिजनवर चरी मारतायत, राऊंडेड चरी मारून घेत आहेत, जेणेकरून पावसाचं पाणी त्या चरीमध्ये थांबेल आणि पर्क्युलेट होईल. पण होतंय असं उलटच, जेव्हा ते ट्रेंचेस मारायला सुरुवात करतात किंवा चरी मारायला सुरुवात करतात त्यावेळेला जिओलॉजिकल ॲडवाईस ते घेत नाहीयेत. तर जिओलॉजिकल ॲडवाईस घेतलात तर त्याचा जास्त फायदा होईल. कारण तुम्ही कुठेही जर बघितलात तर पूर्ण अख्खं गावच्या गाव उन्हाळ्यामध्ये, मागच्या उन्हाळ्यापर्यंत, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आता काय त्यांचं काम समोर येत नाही आहे किंवा कुणालाही बाहेर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बाहेर येणं शक्य नसल्यामुळे ते काम थांबलेलं आहे. पण मागच्या वेळेच्या जर गोष्टी पाहिलात तर कुठेही ते JCBने म्हणा किंवा श्रमदानातून चरी मारून घेतल्या जात होत्या. पण त्या चरी मारलेल्या खड्ड्यामध्ये पाणी पावसाचं थांबतंय पण ते पर्क्युलेट होत नाहीये. पर्क्युलेट होत नाही म्हणजे इथे जो आपलं श्रम आहे ते वाया जाईल किंवा वायात जातंय. कारण जे पाणी पावसाचं त्या चरीमध्ये म्हणा किंवा त्या खड्ड्यामध्ये साचले गेलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी पर्क्युलेट होणं गरजेचं आहे, जमिनीच्या आत मुरणं गरजेचं आहे. पण ते पाणी मुरत नाहीये, तर उलट त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते पुन्हा आकाशात निघून जाते किंवा वर निघून जाते. तर जिओलॉजिकल ॲडवाईस काय घ्यायची आहे इथे तर जेव्हा तुम्ही त्या चरी खणताय त्यावेळेला त्या ठिकाणी जिओलॉजीच्या साह्याने किंवा जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनच्या साह्याने त्या ठिकाणी फ्रॅक्चर झोन आहेत का हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुठे तिथं फ्रॅक्चर झोन आहेत का, तिथे जॉईंट्स आहेत का, कुठे फॉल्ट आहेत का किंवा जमिनीमध्ये गॅप आहे का हे शोधणं गरजेचं आहे. आता त्या गॅप भरल्या गेलेल्या असतात मातीच्या ह्याच्याने किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेडिमेंट्स त्यामध्ये जमा होऊन ती आपल्याला जमिनीच्या वरून आपल्याला सहजासहजी पाहता येत नाही. पण जिओलॉजिकल जर तुमचा अभ्यास असेल किंवा जिओलॉजिकल स्टडी असेल तर तुम्ही त्या फ्रॅक्चर झोन्स किंवा जॉईंट्स तुम्ही शोधू शकताय आणि त्या जॉईंट्सवर तुम्हाला चर मारून घ्यायची आहे. त्या
जर त्यावर तुम्ही चर मारून घेतलात किंवा ट्रेंचेस मारून घेतलात तर त्यावेळेला तुमचं ते पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो मारलेला जो खड्डा आहे तो पूर्णपणे रिकामा दिसेल आणि इथे तुमचं काम पूर्णपणे 100% यशस्वी होईल किंवा ते काम तुमचं साध्य होईल किंवा त्या तुमच्या केलेल्या श्रमाचं फळ एक प्रकारे तुम्हाला मिळेल. आता पुढे जाऊन बोलायचं झालं तर आता एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की प्रत्येक जण आता बोरवेल घेतायत किंवा बोर मारतायत. प्रत्येकाच्या शेतामध्ये विहिरीसाठी अप्लाय करतायत, विहिरी मंजूर सुद्धा होत आहेत प्रत्येकाला शासनाकडून. पण जेव्हा तुम्ही बोर घेताय किंवा विहीर खणताय त्यावेळेला सुद्धा एक अज्ञान आपल्याला बघायला भेटतंय की कोणताही बोर मारताना किंवा विहीर खणताना जी व्यक्ती आहेत ते जिओलॉजिकल ॲडवाईस घेत नाहीयेत. त्यांनी जिओलॉजिकल ॲडवाईस घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण जेव्हा बोरसाठी इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटीचा सर्वे केला जातो त्यावेळेला तुम्हाला विशिष्ट लेअरिंगचा अभ्यास किंवा विशिष्ट लेअरचा परिपूर्ण नॉलेज ते जिओलॉजिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतात किंवा त्याची माहिती देतात की कोणत्या लेअरला कोणता खडक लागतो आणि कोणत्या खडकानंतरनं तुम्हाला पाणी लागेल किंवा किती फुटाला पाणी लागेल याची परिपूर्ण माहिती तुम्हाला जिओलॉजिस्ट देऊ शकतात, जेणेकरून तुमचा बोर वाया जाणार नाही. तुम्ही मारलेला जे बोर किंवा विहीर घेतलेली आहे त्याचा पैसा वाया जाणार नाही. खूप वेळा असं होतं की तुम्ही बोर मारताय, तुमच्या बोरला पाणी सुद्धा लागतंय आणि तुम्ही त्याला मोटरही बसवताय, पण मोटर बसवल्यानंतर काही काळानंतर ती मोटर तिथे जमलेल्या पाण्यामुळे किंवा तिथल्या लेअरमुळे खचते आणि मध्ये जाऊन पडते, जी तुम्हाला बाहेर काढता सुद्धा येत नाही. आता हे कशामुळे होतं तर तुम्ही जिओलॉजिकल ॲडवाईस तुम्ही घेतला नाहीत, यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे. आता जिओलॉजिस्ट काय करतात, इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटीचा सर्वे करतात की पहिला लेअर पाषाणाचा आहे, दुसरा लेअर जो आहे मुरमाचा आहे किंवा XYZचा आहे, त्याच्या खाली गेरू लागेल, त्याच्यानंतर मांजरा लागेल, मांजराच्या नंतर तुम्हाला पाणी लागेल. याची पुरेपूर्ण माहिती जी आहे ती जिओलॉजिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतात. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बोर किंवा विहिरीचे पॉईंट घेण्यासाठी घेण्याचा प्रयत्न करता किंवा घेण्याची तुमची इच्छा असेल तर त्यावेळेला सर्वात आधी तुम्ही जिओलॉजिकल सर्वे त्या भागाचा करून घेतला पाहिजे. त्या भागाचा सर्वे झाल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी तुमचे बोरचे पॉईंट घेतले पाहिजेत, त्याचबरोबर विहिरीचे पॉईंट्स तुम्ही घेतले पाहिजेत. आता ह्याच्या पुढे जाऊन डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सुद्धा जे नैसर्गिक आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा जिओलॉजिस्टचा मोठा रोल असतो किंवा जिओलॉजिस्ट एक मोठं कार्य करत असतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर यामध्ये मुख्यतः मी उदाहरण देतो लँडस्लाईड आणि पूर, जे भूस्खलन ज्याला आपण म्हणतो, भूस्खलनाबद्दल आणि पुराबद्दल आणि दुष्काळावरही बोलूयात. पण सुरुवातीला लँडस्लाइड पासून सुरुवात करूयात, ज्याला आपण दरड कोसळणे म्हणतो. भूस्खलन, आपल्याला एकच गोष्ट माहित आहे भूस्खलन म्हणजे काय, तर वरून डोंगराच्या भागावरून मातीचा एक थर खाली ढकलला जातो किंवा खाली पडतो किंवा वरून काही दगड पडतात. पण या मागची कारणं काय आहेत, कारणं सुद्धा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही त्या आलेल्या आपत्तीला सुद्धा प्रश्न विचारलात तर ती आपत्ती तुम्हाला उत्तर देते. पण ह्या आपत्तीला प्रश्न विचारण्याची क्षमता कोण ठेवतं तर ती जिओलॉजिस्ट ठेवतात. कारण जेव्हा भूस्खलन होतं, ज्याला लँडस्लाईड म्हणतात, लँडस्लाईड होते त्यावेळेला फक्त मातीचा थरच खाली येत नाही तर विशिष्ट प्रकारचे दगड सुद्धा खाली येतात, मोठमोठे दगड खाली पडतात, त्याचबरोबर चिखल सुद्धा येतो. जर या गोष्टी होत असतील तर त्या मागचं कारण काय हे शोधण्याचं काम सुद्धा जिओलॉजिस्ट करतात. कारण जिओलॉजिस्ट त्या दगडांना म्हणा किंवा त्या मातीला जवळून ओळखतात किंवा त्यांचं ज्ञान त्यांना आहे. आता यामध्ये मोस्टली काय करतात, जिओलॉजिकल सर्वे जेव्हा फील्ड सर्वे होतो त्या रिजनचा, लँडस्लाइड प्रोन रिजन्सचा, त्या लँडस्लाइड प्रोन रिजनमध्ये त्या हिली रिजनवर म्हणा किंवा त्या डोंगरावर जिओलॉजिस्ट फील्ड सर्वे करतात. फील्ड सर्वे करत असताना ते तिथली माती बघतात, तिथले लेअरिंग्स चेक करतात, त्याचबरोबर तिथली जी झाडं आहेत, वृक्ष, त्या झाडांचा सुद्धा सर्वे करतात. आता त्याच्यातून त्यांना एक इंडिकेशन मिळत असतं की सहसा आपले जे वृक्ष आहेत ते सरळ वाढतात सूर्याच्या दिशेने, म्हणजे एकदम ताट सरळ वाढलेले असतात. पण ज्या ठिकाणी लँडस्लाइड होत असते किंवा होण्याचे इंडिकेशन्स असतात किंवा एक संभाव्यता असते, त्या ठिकाणची झाडे अशी तिरकी झालेली तुम्हाला पाहायला मिळतात, जेणेकरून त्या भागाचा जो रिजन आहे तो एक प्रकारचा खाली घसरत येतोय
ह्याचे ते चिन्ह असतात. हे चिन्ह किंवा ह्याचे लक्षणं, ह्या लँडस्लाईडची लक्षणं तुम्हाला बऱ्यापैकी ते जिओलॉजिस्ट सांगू शकतात. त्याचबरोबर जी वेगवेगळ्या प्रकारची माती असते किंवा दगड असतात ती खाली पडत असते कंटिन्युअसली, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जर तुमच्या भागामध्ये एखादा जिओलॉजिस्ट तुम्ही त्या रिजनमध्ये नेमलेला असाल तर तो जिओलॉजिस्ट कोणत्या क्षणी किंवा कोणत्याही वेळेला त्या पडणाऱ्या मातीकडे किंवा त्या दगडाकडे दुर्लक्षितपणा दाखवणार नाही. तो त्याचा सर्वे करेलच आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी येणाऱ्या आपत्तीचं निवारणही तो करेल किंवा करतोच. त्याच्यासाठी शासनाला पत्र लिहिणे असेल किंवा काही इतर गोष्टी असतील ते करीत जातात. आता ह्याच्या पुढे जाऊन जर पुरावर बोलायचं झालं, जी फ्लड सिच्युएशन जी आहेत ती मोस्टली आता रिसेंट झालेला फ्लड तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर केरळचा मागच्या वर्षीचा 2018चा फ्लड तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये मिसमॅनेजमेंट झालं होतं. केरळच्या फ्लडमध्ये मिसमॅनेजमेंट ऑफ वॉटर किंवा डॅमचं जे मिसमॅनेजमेंट झालं, हे मिसमॅनेजमेंट कशामुळे झालं तर पाण्याचं जे नियोजन आहे पाणी सोडण्याचं ते त्यांना जमलेलं नाही किंवा न जमणं. याचं मॅनेजमेंट सुद्धा जिओलॉजिस्ट करू शकतात. की कोणत्या डॅममधून किती फ्लोनी पाणी सोडलं पाहिजे किंवा कोणत्या फ्लोनी पाणी सोडल्याने त्याच्या कोणत्या स्पीडमुळे डॅम परिपूर्ण भरेल किंवा पुढच्या येणाऱ्या डॅमवर त्याचा लोड किती पडेल याचं नॉलेज सुद्धा जिओलॉजिस्ट प्रोव्हाइड करतात. आणि जी आता तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो की मुंबईला 2005ला एक पूर आलेला. त्या 2005च्या पुरामध्ये एक नदी ऍक्टिव्ह झाली होती. म्हणजे जी नदी एवढे वर्ष ऍक्टिव्ह नव्हती किंवा चालू नव्हती ती नदी ऍक्टिव्ह झाली, ती म्हणजे मिठी नदी. आता ही मिठी नदी कुठली तर खूप जणांना प्रश्न पडतो की मुंबईमध्ये नदी आहे का, तर मुंबईमध्ये नदी आहे. त्या नदीचं रूपांतर मुंबईकरांनी गटरीमध्ये केलंय प्रदूषण करून, त्याच्या फ्लड बँकमध्ये घरं बांधून, बिल्डिंग बांधून, मोठमोठे रिसॉर्ट्स बांधून आणि मॉल बांधून त्या नदीला एक प्रकारे मुंबईकरांनी संपवलं होतं. पण 2005च्या पुराने निसर्गाने त्या नदीला पुन्हा जीवन दिलं. ती नदी पुन्हा चालू झाली किंवा पुन्हा व्हायला सुरुवात झाली. त्या पुरामध्ये जी फ्लड बँक आहे, रिव्हरमध्ये बांधलेले जे फ्लड बँक आहे, त्या फ्लड बँक मधील सर्व बिल्डिंग्स म्हणा किंवा मॉल्स असतील, घरं असतील, सर्व पाण्याखाली गेलती. त्यावेळेला मुंबईकरांना कळलं की त्या ठिकाणी एक नदी आहे. आता सांगायचा उद्देश एवढाच की पुरामध्ये या फ्लड बँकचं महत्व किती आहे, की नदी ज्या प्रवाहातून वाहते त्या प्रवाहाला सोडून एका विशिष्ट अंतरापर्यंत फ्लडचा रिजन असतो किंवा फ्लड बँक ज्याला म्हणतो ती बँक असते. त्या बँकला आपण रिक्त सोडणं गरजेचं असतं. कारण पावसाळ्याच्या रिजनमध्ये किंवा पावसाळ्याच्या कंडिशन्समध्ये त्या ठिकाणी पूर येण्याचे चान्सेस असतात आणि ती फ्लड बँक पूर्णपणे भरून वाहायला सुरुवात होते किंवा फ्लड बँक पुन्हा त्या भागातून वाहू शकते. माझं म्हणणं एवढंच आहे की त्या रिकाम्या सोडलेल्या फ्लड बँकमध्ये आपण घरं बांधणं टाळलं पाहिजे. कारण जर तुम्ही त्या फ्लड बँकमध्ये घरं बांधत असाल तर त्याचा होणारा निसर्गाचा जो रुद्र रूप आहे निसर्गाचं, तर ते पुराच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच दिसेल. आता ह्याच्या पुढे जाऊन जिओलॉजीचा वापर कुठे कुठे होतो तर सॅटेलाइट इमेजरीज ज्याला म्हणतो आपण, सॅटेलाइट इमेजरीजमध्ये लँडसॅट असतील किंवा सेंटिनल इमेजेस असतील, यांचा वापर करून आपण जिओलॉजिकल मॅपिंग करू शकतोय. वेगवेगळ्या भागांचं मॅपिंग करू शकतोय की कोणत्या भागामध्ये कोणते मिनरल्स सापडतात किंवा कुठे आपल्याला जास्त प्रॉफिटेबल एरिया जो आहे तो मिळू शकतो. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, डिझास्टर मॅनेजमेंट सुद्धा आपण ह्या सेंटिनल इमेज थ्रू करू शकतो किंवा या मॅपिंग थ्रू करू शकतोय. तर वेळेची मर्यादा पाहता आता आपण शेवटच्या टर्मकडे येऊयात. आपण अर्धा तास संपवून पुढे आलेलो आहोत. तर शेवटचा मुद्दा असा आहे की अपॉर्च्युनिटीज काय आहेत जिओलॉजीच्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत. आणि हा प्रश्न साहजिकच आहे, सर्वांना महत्त्वाचाच आहे. कारण जर तुम्हाला जॉब मिळत नसतील तर ती गोष्ट शिकून काय फायदा नाही. जॉब असणं गरजेचं आहे. जॉब शिवाय कोणतीही गोष्ट करणं किंवा तुम्हाला त्यातून आर्थिक फायदा होत नसेल किंवा तुमचं घर चालत नसेल तर ती गोष्ट शिकणं महत्त्वाचं आपल्याला वाटत नाही. तर जॉब अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत तर गव्हर्नमेंट सेक्टर्स, निमशासकीय आणि प्रायव्हेट सेक्टर्स, ह्या तिघांची मी लिस्ट काढलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया थ्रू दरवर्षी कमीत कमी 100 जागा काढल्या जातात, 50 ते 100. त्यामध्ये 2 पोस्ट असतात, जिओलॉजिस्ट आणि असिस्टंट जिओलॉजिस्ट. या 2 पोस्ट दरवर्षी भरल्या जातात. त्याचबरोबर मायनिंग सेक्टरमध्ये सुद्धा
जागा निघतात. आता जे GIS जे आहे, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, GSI, ह्या मोस्टली सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतात. UPSC थ्रू याच्या एक्झाम्स होतात. ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आवडतं त्यांनी जिओलॉजीमधून करिअर करायला काही हरकत नाहीये. आणि त्याचबरोबर मायनिंग सेक्टरमध्ये DGMच्या पोस्ट काढल्या जातात, मायनिंग ऑफिसरच्या पोस्ट काढलेल्या जातात. आणि मायनिंग ऑफिसरच्या पोस्ट मोस्टली सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोन्ही सेक्टरमध्ये काढल्या जातात. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा सेपरेट पेपर असतो. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये 2 पेपर घेतले जातात. एक असतो पेपर 1 जो MCQ टाईपचा पेपर असतो आणि सेकंड पेपर असतो तो डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर असतो. सिमिलरली सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा 2 प्रकारचे पेपर्स ऑर्गनाईज करतो. एक MCQ जे ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह, आणि सेकंड आहे तो डिस्क्रिप्टिव्ह. आणि त्याच्या पुढे जाऊन CGWB म्हणजे सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड यांच्यात सुद्धा 2 एक्झाम होतात. त्यामधून तुम्हाला हायड्रोलॉजिस्ट आणि असिस्टंट हायड्रोलॉजिस्टच्या पोस्ट मिळू शकतात. आणि ह्या एक्झाम ज्या आहेत CGWBच्या ह्या सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही ऑर्गनाईज दोन्ही गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतात. स्टेट गव्हर्नमेंटच्या एक विशिष्ट पोस्ट असतात आणि सेंट्रलच्या सुद्धा काही विशिष्ट पोस्ट असतात. त्या थ्रू एक्झाम थ्रू ह्या जागा भरल्या जातात. आणि त्यानंतर रिसर्चमध्ये सुद्धा जिओलॉजिस्टला चांगला स्कोप आहे. तुम्ही टीचिंग फील्डमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर टीचिंग फील्डमध्ये सुद्धा चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत. भविष्यामध्ये जिओलॉजीच्या टीचिंगच्या फील्ड्स किंवा टीचिंग रिलेटेड जॉब्स वाढण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्यासाठी तुम्हाला सेट, नेट, गेट या थ्रू तुम्ही टीचिंग क्षेत्रामध्ये आणि रिसर्च फील्डमध्ये येऊ शकताय, संशोधन करू शकताय. आणि त्याच्या पुढे जाऊन नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्ही जॉब मिळवू शकता ॲज अ जिओलॉजिस्ट, ॲज अ एन्व्हायरमेंटल जिओलॉजिस्ट म्हणून त्या पोस्ट निघतात. आणि पुढे जाऊन डिफेन्समध्ये सुद्धा जिओलॉजिस्टच्या पोस्ट असतात. ज्यांना डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी DRDO थ्रू यांच्या ऑनलाईन एक्झाम घेतल्या जातात. ऑनलाईन एक्झाम थ्रू तुम्ही डिफेन्समध्ये सुद्धा जॉब मिळवू शकताय. आता त्याच्या पुढे जाऊन निमशासकीय जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्याला म्हणतो त्यामध्ये सुद्धा जिओलॉजिस्टच्या जॉब्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ONGC मध्ये तुम्ही ॲज अ जिओलॉजिस्ट पेट्रोलॉजिस्टमध्ये म्हणजे ॲज अ पेट्रोलॉजिस्ट म्हणून करिअर करू शकताय. ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅसेस यामध्ये तुम्ही जॉब मिळवू शकताय. त्यानंतर पुढे जाऊन कोल इंडिया लिमिटेडमध्ये सुद्धा ॲज अ जिओलॉजिस्ट, मायनिंग ऑफिसर, मायनिंग जिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही अप्लाय करू शकताय आणि तिथे जॉब मिळवू शकताय. आणि त्यानंतर पुढे जाऊन ऑइल इंडियामध्ये सुद्धा तुम्ही जॉब मिळवू शकता. याच्यामध्ये मोस्टली इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, त्याचबरोबर भारत पेट्रोलियम या वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकताय. त्याच्या पुढे जाऊन सतलज जल विद्युत निगम लिमिटेडमध्ये सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकते. यामध्ये तुम्हाला डॅम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जॉब मिळवू शकताय. आणि गेट लेवलवर जर तुम्ही गेट क्वालिफाईड असाल तर तुम्हाला रिसर्चमध्ये जास्त स्कोप आहे. त्यामध्ये तुम्ही मोस्टली ONGC मध्ये तुम्ही जॉब मिळवू शकताय गेट क्वालिफाईड असाल तर. कोल इंडियामध्ये डायरेक्ट तुमची रिक्रुटमेंट होऊ शकते जर तुम्ही गेट क्वालिफाईड असाल तर. आणि ऑइल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्ट जॉब मिळू शकतो गेट क्वालिफाईड असाल तर. आता प्रायव्हेट सेक्टर्समध्ये तुम्हाला मोस्टली रिलायन्स, L&T कंपनी, त्याचबरोबर वेदांता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, त्याचबरोबर इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सीजमध्ये सुद्धा जॉब आहेत जिओलॉजिस्टच्या. यामध्ये तुम्ही ॲज अ जिओलॉजिस्ट, मेट्रोलॉजिस्ट, पेट्रोलॉजिस्ट आणि GIS ॲनालिसिस स्पेशलिस्ट, पेट्रोलॉजिस्ट, त्याचबरोबर मायनिंग ऑफिसर्स, फील्ड जिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही या कंपन्यांमध्ये जॉब मिळवू शकताय. आता सोलापूरमध्ये जिओलॉजिस्टच्या 2 कंपन्या आहेत. वसुंधरा कन्सल्टन्सी म्हणून एक प्रायव्हेट कंपनी आहे जी दयानंदचे जे शिक्षक आहेत ते चालवतात. त्याचबरोबर अजून विविध जिओलॉजिकल एजन्सीज आता सोलापूरकडे सुद्धा येत आहेत. पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये जिओलॉजिस्टला सर्वात जास्त स्कोप आहे. जर तुमच्याकडे जिओलॉजीचं प्रॉपर नॉलेज असेल किंवा त्याचं ज्ञान परिपूर्ण असेल तर तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी सुद्धा चालू करू शकताय. जसे की ग्राउंड वॉटर कन्सल्टन्सी तुम्ही चालू करू शकताय, मिनरल कन्सल्टन्सी चालू करू शकताय, क्रिस्टोलोग्राफीची कन्सल्टन्सी चालू करू शकताय,
त्यातून तुम्ही जेमस्टोन्स कन्सल्टन्स करू शकता की कोणत्या प्रकारचा जेमस्टोन प्रिशियस आहे किंवा किमती आहे याबद्दल तुम्ही लोकांना गाईड करू शकताय किंवा ग्राउंड वॉटरच्या रिलेटेड तुम्ही सांगू शकताय. आता ह्याच्यानंतरनं ह्या सर्व लेक्चर्स नंतरनं एक कन्क्लुजन मला द्यावंसं वाटतंय की एवढ्या सर्व गोष्टी जिओलॉजीमध्ये असताना जिओलॉजीकडे दुर्लक्ष केलं जातंय की जॉबसाठी म्हणा किंवा इतर गोष्टीसाठी. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता जिओलॉजिकल तुमच्याकडे नॉलेज प्रॉपर असेल तर तुम्हाला जॉब नक्कीच मिळणार आहे. ह्या फील्डमध्ये सर्वात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि भविष्यामध्ये सर्वात जास्त ज्याला स्कोप येणार आहे तो जिओलॉजीला येणार आहे. कारण येणारा दुष्काळ पाहता रेन वॉटर हार्वेस्टिंगचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रत्येक बिल्डिंग्सला म्हणा किंवा कॉलेजेस स्कूल यांना कंपल्सरी केलं जाणार आहे. त्याचबरोबर फील्ड सर्वेज वाढणार आहेत. त्याचबरोबर फॉरेस्ट रिजनचे जे सर्वे आहेत ते वाढणार आहेत. आणि विषयाबद्दलचा गैरसमज तुमचा दूर व्हावा यासाठी तुम्ही जरा जिओलॉजिकल गोष्टी वाचलात तर या गोष्टी दूर होतील. आणि जिओलॉजीला एक पॉझिटिव्ह व्ह्यू म्हणून तुम्ही पाहायला सुरुवात केलात तर नक्कीच तुम्हाला यामध्ये जॉब दिसतील, करिअर दिसेल, आनंद दिसेल आणि त्याचबरोबर समाधानही तुम्हाला या फील्डमधून मिळेल. आणि तुम्हाला शेवटचा टर्म मी सांगणार होतो तो महाराष्ट्राला जे घडवलं ते दगडांनीच घडवलं. थोडक्यात सांगतोय, वेळ संपलेली आहे आपली तरी सुद्धा थोडक्यात सांगतो की कसं घडवलं. तर आपल्या महाराष्ट्रामधील जी मंदिरं आहेत, मंदिरं म्हणा, लेण्या म्हणा, ह्या सर्व गोष्टींमध्ये जीव ओतण्याचं काम जे केलंय ते जिओलॉजिस्टनी केलेलं आहे किंवा दगडांनी केलेलं आहे. कारण आपल्याला कुणी दगड आजपर्यंत शिकवला नाही. जर तुम्ही औरंगाबादला गेला असाल अजंठा वेरूळ पाहायला तर तिथल्या प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला जिवंतपणा दिसतो. तो फक्त आणि फक्त जिओलॉजीमुळेच. कारण इथला जो दगड आहे तो इतका कठोर आहे की त्याला तुम्ही कठोर आणि मृदूही तितकाच आहे की तुम्ही त्याला आकारही देऊ शकताय आणि त्याला दीर्घकाळ टिकवूही शकताय. हा सांस्कृतिक वसा जो आहे तो दगडांनीच महाराष्ट्राला मिळवून दिलेला आहे. आणि जे महाराष्ट्रातील किल्ले जे आहेत ते आजपर्यंत का टिकलेले आहेत तर महाराष्ट्राच्या या सर्व किल्ल्यांसाठी वापरला गेलेला तो दगड आहे. तो शिवाजी महाराजांचा एक दूरदृष्टिकोन होता. शिवाजी महाराजांना मी एक प्रकारचा जिओलॉजिस्टच म्हणतो. कारण शिवाजी महाराजांना त्यावेळेला किल्ले बांधताना सुद्धा कोणत्या दगडाची निवड करावी, कोणता दगड निवडू नये याचं परिपूर्ण ज्ञान त्यांना होतं. त्यामुळेच त्यांनी रायगडासाठी तिथलाच दगड वापरून तिथेच त्यांनी किल्ल्याची उभारणी केली. त्याचबरोबर सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे त्या ठिकाणाहून काही अंतरावर रॉक गार्डन जे आहे त्या रॉक गार्डनचाच दगड त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी वापरला आणि तिथे सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली, जो आज सुद्धा 350 वर्षानंतर समुद्रामध्ये लाटांचा मारा सहन करीत आज सुद्धा उभा आहे. आणि त्याच्या पुढे जर जाऊन बघितलं तर प्रत्येक किल्ल्याला तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. इव्हन हत्ती तलाव जो आहे रायगडावरचा त्यामध्ये पावसाचं पाणी चारी बाजूनी त्या हत्ती तलावात जमा होतं आणि तिथे पाण्याची जी समस्या आहे ती निवारण्याचं काम ते हत्ती तलाव करायचं. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट्स आहेत ज्या पूर्ण अख्ख्या समुद्रामध्ये गोड्या पाण्याचा तिथं एक साठा शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिला. कारण तिकडचा जो आंतरिक जो खडक होता तो एकदम कठोर होता किंवा पोरस किंवा परमिएबल नव्हता. जे पोरस म्हणजे जिथून पोरोसिटी जिथं कमी होती म्हणजे तिथून पाणी वाहून जाऊ शकत नाही अशा दगडाची तिथं निवड केलेली होती. आणि पडणारं पाणी जे आहे पूर्ण त्या विहिरीमध्ये जमा होतं आणि तिथं गोड्या पाण्याचा एक प्रकारचा साठा त्यांनी निर्माण केला. एवढंच सांगून थांबतोय. नक्कीच तुम्हाला काही सर्व गोष्टी समजल्या असतील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकू शकताय, पर्सनली मेसेज करू शकताय. आणि जनसौख्य फाउंडेशनचे पुन्हा एकदा मी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. ऑनलाईन व्याख्यानमालेत मला त्यांनी या योग्य समजलं. धन्यवाद.